शुभ सकाळ सकीनो. बघा आज छान आपण कचोरी बनवलेली आहे. तर चला कशी बनवली करूया सुरुवात. मैदा घेतलेला आहे अर्धा किलो. त्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकू हातावर कुस्करून. चवीनुसार मीठ. आणि तेलाचं मोहन. छान गरम करून घेतलेलं आहे ते. आता हे आपण फिरवून घेऊया. पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. आता हे आपण हातावर घेऊन जोडूया. छान मिक्स झालेला आहे बघा. असा लाडू तयार होतो. आता आपण पाण्याने याचा गोळा तयार करूया. फार सैल नाही करायचा, थोडा मीडियम बोटाने बघा. असा आपण थोडासा किंचित नरम आहे. आता याला अर्धा तास झाकून ठेवूया. आता आपण मसाला तयार करणार आहे कचोरीचा. त्याकरता बेसन भाजून घेऊया. 2 वाटी बेसन घेऊया. तर छान हे लालसर होईपर्यंत कमी गॅसवर भाजायचं. लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे आपण जाडसर कुटून घेऊया. अद्रक पण घेतली आहे. हे आपण आता काढून घेऊया. थोडीशी शोप आणि धने हे पण आपण जाडसर भरड करू यायची. बघा बेसन पीठ आपलं लाल झालेलं आहे, व्यवस्थित आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे. तेल तापलं, त्यामध्ये थोडी मोहरी टाकूया. आणि मिरची कुटलेली जाडसर, लसूण, अद्रक, जिरं सर्वच आहे त्यामध्ये. थोडंसं फ्राय करूया. आता यामध्ये आपण धने आणि थोडीशी शोप जाडसर कुटलेली आहे ते टाकलेली आहे. थोडंसं फ्राय करू. थोडीशी हळद, थोडी लाल मिरची पावडर कमी, कारण आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळं लाल तिखट कमी टाकणार आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. थोडीशी आमचूर पावडर टाकूया. आता हे मिक्स करूया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, फार नाही टाकायचं, कारण बेसन असं थोडं मोकळं झालं पाहिजे. बघा आपण पाणी किती टाकलं, थोडंसं असं मोकळं मोकळं झालं पाहिजे एवढंच टाकलेलं आहे. आता यामध्ये किंचित साखर टाकूया आणि कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊ. बघा कचोरीचं बॅटर तयार आहे. असा लाडू तयार झाला पाहिजे. परफेक्ट झालेला आहे. तर आता आपण कचोऱ्या बनवूया. बघा अर्धा तास झाला. आपला गोळा छान मऊ झालेला आहे. हे बघा याच्यावर असे छान पांढरे टिपके उमटले की म्हणजे समजायचं आपली कणिक मुरलेली आहे छान. तर आता छोटे छोटे गोळे करून आपण कचोरी बनवायची. बघा असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ह्याची लाटी अशी करायची की ती मधात जाड ठेवायची आणि काठाने पातळ करायची. आता असे छोटे गोळे केलेले आहे आपण याचे बॅटरचे, ते त्यामध्ये व्यवस्थित, कारण ती फुटली नाही पाहिजे, लाटून घ्यायची हलक्या हाताने. असे छोटे छोटे आता मी ह्या सर्व करून घेतो. आपण आता ह्या कचोऱ्या तळून घेऊया. मीडियम गॅसवर तळायच्या. छान लालसर होऊ द्यायचा. थोडा वेळ लागतो पण
कुरकुरीत होतात छान. बघा किती छान फुलले. बघा कशी क्रिस्पी झालेली आहे छान. बघूया फोडून. वाव, बघा किती छान मटेरियल आहे आणि खूपच चविष्ट लागते. तुम्ही पण बनवा, करून खा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि जे कोणी नवीन असाल ते सबस्क्राईब करायला विसरू नका.